नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शकूचा आनंदीला कॉल सुरू असतो तेव्हा सार्थक म्हणतो की काय म्हणाला त्या. आनंदी म्हणते की काही नाही सर, शकूने मला सांगितलं होतं की ऑफिसमध्ये उदबत्त्या फिरवायला. सार्थक म्हणतो की उदबत्त्यांचं नाही हो, जवळ येण्याचं काहीतरी म्हणाला त्या. कोण जवळ येणार आहे? आनंदी म्हणते की अहो कोणी नाही. सार्थक म्हणतो की नाही नाही, त्या म्हटल्या कोणीतरी जवळ येणार आहेत ते. आनंदी सार्थककडे बोट दाखवत म्हणते की निगेटिव्ह एनर्जी. त्यावर सार्थक म्हणतो की मी. आनंदी म्हणते की नाही नाही, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आजूबाजूची, म्हणजे आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी जवळ येऊ नये म्हणून शकूने उदबत्त्या फिरवायला लावल्या होत्या. तेव्हा सार्थकच्या जीवात जीव येतो. तर आनंदी म्हणत असते की इथे शकू तुझ्या उदबत्त्यामुळे अलार्म वाजला. तर शकू म्हणते की कुठला बॉम्ब? तेव्हा आनंदी तिला सांगायला जाते की अगं बॉम्ब नाही, अलार्म अलार्म. सार्थक आता जागेवरून उठतो आणि म्हणतो की मी आता अलार्म ऐकलं. काय बोलत होत्या अलार्मबद्दल? मी आता क्लिअर ऐकले की तुम्ही म्हणाला की अलार्म वाजतोय म्हणून. आनंदी म्हणते की अहो सर, मी असं काहीच म्हणाले नाही आहे. तर सार्थक म्हणतो की तुम्ही आता काहीच बोलल्या नाही. आनंदी म्हणते की नाही. सार्थक म्हणतो की ठीक आहे, तुमचं काम चालू द्यात आता. तर इकडे सानू आणि सानूची फ्रेंड ही रिक्षातून घरी आलेल्या असतात, त्या शाळेतून घरी आलेल्या असतात. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर सानू जेव्हा घरामध्ये जात असते तेव्हा अंशुमन तिचा हात पकडतो आणि तिला बाजूला ओढतो. अंशुमन म्हणतो की हाय सानवी बाळा, ओळखलंस का मला? त्यावर सानवी म्हणते की हो अंशुमन काका. अंशुमन म्हणतो की अरे वा, तू तर फार गोड मुलगी आहेस, हे घे चॉकलेट. चॉकलेट बघितल्यावर सानू पहिल्यांदा खुश होते आणि नंतर म्हणते की नको मला. अंशुमन म्हणतो की का गं, आधी मी खाऊ आणल्यावर घ्यायचीस ना, मग आता घे ना. सानू म्हणते की आता नकोय मला, तुम्ही माझ्या आत्तूसमोर भांडतात ना. अंशुमन मनात विचार करतो की ह्या कार्टीला सुद्धा आता कळायला लागलंय. तर सानू तिथून जात असते तेव्हा अंशुमन पुन्हा तिला मागे ओढतो आणि तो सानूला म्हणतो की आता नाही भांडणार हा मी आनंदी आत्तूशी. सानू म्हणते प्रॉमिस? त्यावर अंशुमन म्हणतो की हो प्रॉमिस. घे आता चॉकलेट. तर सानू लगेचच मग चॉकलेट घेते. अंशुमन म्हणतो की हे बघ, आता ही चिठ्ठी घे आणि आनंदी आत्तूला दे. ही बाकी कोणालाच द्यायचं नाही, आणि जर तू असं केलंस तर मी तुला आणखी एक चॉकलेट देईन. असं म्हणून अंशुमन खिशातून दुसरं चॉकलेट काढतो आणि ते बघून सानू खूपच खुश होते. अंशुमन जाता जाता म्हणतो की आणि हे बघ, कोणाला काहीही सांग. सानू म्हणते की हो काका, आणि सानू आतमध्ये निघून जाते. तर इकडे वृंदा सुधाला म्हणते की अगं सार्थकसाठी कोणी मुलगी मिळाली की नाही अजून? तेव्हा सुधा म्हणते की अगं मी गुरुजींशी बोलली आहे, गुरुजी सांगणार आहेत. सुधा म्हणते की सुधा मी तुला सांगते बघ, सगळं काही जुळून येईल. इतक्यातच केदार तिथे येतो आणि म्हणतो की काय जुळून यायचंय, जवळजवळ जुळलंच आहे. वृंदा म्हणते की म्हणजे? केदार म्हणतो की जी नवीन मुलगी आली आहे ना आनंदी ऑफिसमध्ये, सार्थक तिला प्रचंड फेवर करतोय. म्हणते की हा म्हणजे ती स्पर्धा जिंकलेली मुलगी? केदार म्हणतो की हो, आणि आज तर काय जवळजवळ ऑफिसमध्ये तिने आगच लावली होती. टेबलवर अख्ख्या उदबत्त्या लावून तिने सगळीकडे धूरच करून ठेवला होता. सुधा म्हणते की का पण? त्यावर केदार म्हणतो की काय तर म्हणे आज पहिला दिवस आहे आणि देवाची पूजा. सुधा म्हणते की अहो केदारराव, काय हरकत आहे, शुभ गोष्ट तर केली तिने. केदार म्हणतो की अहो पण काकू ऑफिसमध्ये, आणि आपण मागे रूल बनवलाय तसा की फायर इज नॉट अलाउड. वृंदा म्हणते की नाही नाही, हा चुकलंच पण तिचं हे वागणं. सुधा म्हणते की अहो पण तिला माहीत नसेल रूल. केदार म्हणतो की काय रूल माहीत नाही, इतकी साधी गोष्ट तिला कळत नाही का? एक नंबरची बावळट मुलगी आहे ती, आणि सार्थक तिला दरवेळी पाठीशी घालतो काय माहिती. पहिल्यांदा तिला नोकरी दिली आणि आता तिला सपोर्ट करतोय. काय चाललंय काही कळत नाही, मी आलो फ्रेश होऊन. असं म्हणून केदार तिथून निघून जातो. तर वृंदा ही सुधाला विचारते की सुधा, सार्थकच्या मनात काही चालू आहे का गं? सुधा म्हणते की छे, तसं जर काही असतं तर तो बोलला असता माझ्याशी. तर इकडे आनंदी अण्णांना घडलेला सगळा प्रकार सांगत असते. त्यातच सानू पळत पळत येते आणि म्हणते की आत्तू हे धर चिठ्ठी. त्यावर आनंदी विचारते की कोणी दिली? सानू म्हणते की अंशुमन काकांनी, आणि त्यांनी मला चॉकलेट सुद्धा दिले. हे ऐकून सर्वांना मात्र धक्का बसतो. तर लीना म्हणते की सानू, तू मला हे आधी का नाही सांगितलं, आणि तू कशाला घेतलेस ते चॉकलेट? हा, आणि टाकून दे आत्ताच्या आत्ता ते चॉकलेट. अण्णा म्हणतात की अगं लीना, तिला काय कळतंय, लहान आहे ती. आनंदी, तू ती चिठ्ठी वाच. आनंदी अंशुमनची चिठ्ठी वाचू लागते. त्यात अंशुमनने लिहिलेलं असतं की आनंदी, माझी तब्येत खूप खराब झाली. डॉक्टर मला म्हणालेत की खूप स्ट्रेस घेतल्यामुळे हे सर्व होतंय. आनंदी, मला खरंच खूप स्ट्रेस आलाय आणि मी तुला खूप त्रास दिलाय.
या सगळ्या गोष्टींसाठी मी तुझी माफी मागतो, मला त्यासाठी माफ कर. आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ आणि पुन्हा सुखाचा संसार करू. तुझाच नवरा अंशुमन. आनंदी त्या चिठ्ठीचा चोळाबोळा करते आणि बाहेर फेकून देते. थोड्याच वेळात अंशुमन तिथे आलेला असतो आणि तो बघतो की आनंदीने त्याची चिठ्ठी ही फेकून दिलेली असते आणि ते बघून मात्र अंशुमनला खूपच राग येतो. तर इकडे दुसऱ्या दिवशी रेश्मा ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती बेनारेला म्हणते की बेनारे, माझं एक काम कराल प्लीज, माझी एवढी फाईल केदारला नेऊन द्याल प्लीज. त्यावर बेनारे म्हणतात की पुन्हा प्लीज. चालेल ना, लगेच द्यायला सांगतो, पिऊनला सांगतो. तर रेश्मा म्हणते की हो पिऊन कशाला, तुम्हीच देऊन या ना. बेनारे म्हणतो की हो चालेल की मीच देऊन येतो. त्यावर रेश्मा म्हणते की थँक्यू सो मच बेनारे. बेनारे म्हणतात की तुम्ही बऱ्या आहात ना. रेश्मा म्हणते की काय झालं. बेनारे म्हणतात की नाही म्हणजे थँक्यू, सॉरी हे सगळे शब्द एकाच दिवशी तुमच्या तोंडून येत आहे. तर बेनारे म्हणतात की ठीक आहे, मी जाऊन येतो, मी तर फक्त तुमची गंमत केली. आणि असं म्हणून बेनारे तिथून निघून जातात. तर रेश्मा मागे म्हणते की गंमत तर आता मी आनंदीची करणार आहे. तर रेश्माकडे एक खिळा असतो आणि तो खिळा ती आनंदीच्या खुर्चीला मागच्या साईडला ठोकून देते. ती म्हणते की आनंदी बघ आता काय होतं ते, अख्ख्या ऑफिसमध्ये तुला तोंड लपवायला सुद्धा जागा मिळणार नाही. तर इकडे आनंदी ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती बेनारेंना विचारते की बेनारे, सार्थक सर आले का. त्यावर बेनारे म्हणतात की नाही आले ते अजून, पण वेळेचे पक्के आहेत हा ते. आनंदी म्हणते की हो हो. आनंदी तिच्या केबिनमध्ये जायला लागते तर रेश्मा नेमकी त्या केबिनमधून बाहेर येते. आनंदी रेश्माला गुड मॉर्निंग विश करते, परंतु रेश्मा त्याचं काहीही उत्तर न देता तिथून निघून जाते. सार्थक हा यादव सरांसोबत आलेला असतो आणि तो ऑफिस स्टाफची ओळख करून देत असतो. इकडे आनंदी पहिल्यांदा देवबाप्पाला नमस्कार करते आणि म्हणते की देवा, खऱ्या अर्थाने आज माझ्या कामाला सुरुवात झाली आहे. आणि असं म्हणून आनंदी खुर्चीवर बसते. जेव्हा आनंदी खुर्चीवर बसते तेव्हा आनंदीला खिळा टोचतो आणि खिळ्यामुळे तिचे कपडे देखील फाटले जातात. आनंदीचे कपडे फाटल्यामुळे आनंदी एकाच जागेवर बसून घेते. तर सार्थक हा यादव सरांना घेऊन आलेला असतो. सार्थक यादव सरांना केबिनमध्ये घेऊन आलेला असतो. आनंदी मात्र खूपच घाबरलेली असते. सार्थक यादव सरांसोबत आनंदीची ओळख करून देत असतो आणि तो म्हणत असतो की ह्या आनंदी वर्तक साडीची कॉम्पिटिशन ह्यात जिंकल्या होत्या. यादव सर म्हणतात की नाईस टू मीट यू आणि आनंदी समोर हात पुढे करतात. आनंदी अगदी घाबरत घाबरत त्यांच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की नाईस टू मीट यू सर. तर यादव सर देखील आनंदीकडे बघू लागतात, कारण आनंदीने खाली बसूनच त्यांना शेक हँड केलेलं असतं. तर सार्थक आनंदीला उभं राहण्यासाठी सांगत असतो. यादव सर म्हणतात की पहिला नंबर आल्याचा आनंद मी समजू शकतो, पण एवढा ॲटिट्यूड. सार्थक आनंदीला उभं राहण्याचा इशारा करत असतो, परंतु आनंदी ही जागेवरून उभीच राहू शकत नसते. यादव सर सार्थकला म्हणतात की सार्थक सर, मी साड्यांबद्दल तुमच्याशी नंतर बोलतो, तसंही आपलं बोलणं झालंय आणि मी आता येतो. असं म्हणून यादव सर रागानेच तिथून निघून जातात. जाता जाता यादव सर आनंदीकडे देखील रागाने बघत असतात आणि ते गेल्यानंतर रेश्मा म्हणते की हा कसला ॲटिट्यूड आहे, खुर्चीतून उठायला सुद्धा तयार नाहीये ही मुलगी. सार्थक आनंदीला म्हणतो की तुमच्या सगळ्या चुकांना मी आत्तापर्यंत नजरअंदाज केलंय, परंतु हे टू मच झालंय. आपले स्पॉन्सर्ड आहेत ते, कर्टेसी म्हणून तरी त्यांना उभं राहून ग्रीड करू शकला असता ना तुम्ही. तर आनंदी घाबरतच म्हणते की सर मला ते शक्य नव्हतं. त्यावर सार्थक विचारतो की का. आनंदीला धड सांगताही येत नसतं. रेश्मा म्हणते की का म्हणून काय विचारतोय सार्थक, अरे तिचा पहिला नंबर आलाय ना आणि शेवटी तिला 21 लाखांचं प्राईज सुद्धा मिळालंय. त्यातल्या त्यात तू तिला केबिनमध्ये बसवलंयस. तिच्या डोक्यात हवा गेली आहे हो ना मिस आनंदी. आनंदी म्हणते की सर तसं खरंच काही नाहीये. त्यावर सार्थक म्हणतो की मग कसं आहे तुम्ही सांगा. आनंदीला काय बोलावं ते कळत नसतं आणि आनंदी जागेवरून सुद्धा उठू शकत नसते. तर रेश्मा म्हणते सार्थक बघितलं, इतकं सगळं होऊन सुद्धा ती आर्ग्युमेंट करते आणि तेही चेअरवर बसूनच. सार्थक म्हणतो की तुमचे सिनियर हे तुमच्याशी बोलताय, प्लीज गेट अप. आनंदी म्हणते की सर नको. सार्थक म्हणतात की आनंदी प्लीज गेट अप. मग सार्थक आनंदीवर ओढून बोलतो की गेट अप आणि असं म्हटल्यानंतर आनंदी घाबरते आणि उभी राहते. आनंदी उभी राहिल्यावर सार्थक जेव्हा आनंदीच्या मागे बघतो तर आनंदीचे कपडे फाटलेले असतात आणि ते बघून सार्थकला फार वाईट वाटतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक हा स्वतःचं जॅकेट हे आनंदीला देतो आणि आनंदीची इज्जत वाचवतो. परंतु जेव्हा तो जॅकेट देत असतो तेव्हा त्याचं लक्ष हे आनंदीच्या खुर्चीकडे जातं आणि त्याला दिसतं की आनंदीच्या खुर्चीला कोणीतरी पाठीमागून खिळा लावलेला आहे. वृंदा सुदाला म्हणते की केदार रावांकडून त्या मुलीबद्दल कळल्यानंतर तुझ्या मनाची घालमेल वाढली असेल ना.
सुधा म्हणते की हो ना. वृंदा म्हणते की माझंही असंच झालंय. सुधा म्हणते की सार्थक जेव्हा सांगेल तेव्हा सांगेल, परंतु आपण तयारीत असलं पाहिजे. वृंदा म्हणते की अगदी माझ्या मनातलं बोललीस. सुधा म्हणते की आणि ती गोंडेवाली मुलगीसुद्धा सापडली पाहिजे. आनंदी आणि सार्थक दोघंही गाडीतून चाललेले असतात आणि सार्थकने गाडीत गाणं लावलेलं असतं की मनाच्या धुंदीत लहरीत येना. तेव्हा आनंदी सार्थककडे बघत असते. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.